कपाशी आणि सोयाबीन पिकं हिरवून निघाली असतानाच यवतमाळच्या झरी तालुक्यातील एडशे शिवारात शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे। रानटी डुक्कर आणि रोही यांच्या हल्ल्याने शेतात मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत। वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता या जनावरांना मारण्याचा परवाना द्या अशी मागणी केली आहे। चला पाहूया आमचा हा हृदयद्रावक विशेष ग्राउंड रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या झरी तालुक्यातील एडशे शिवारात सध्या रानटी जनावरांचा जबरदस्त त्रास सुरू आहे। शेतकरी राहुल भगत यांच्या 10 एकर कपाशीच्या शेतात 3 ते 4 फुटांचे खड्डे रानटी डुक्करांनी तयार केले आहेत। पावसामुळे पीक सावरलेत, परंतु आता रानटी डुक्करांचा कहर शेतकऱ्यांसाठी दुसरं संकट ठरतो आहे। फक्त राहुल भगतच नाही तर अनेक शेतकऱ्यांची पिकं या डुक्करांनी नष्ट केली आहेत। रोही आणि डुक्करांच्या टोळ्या रात्रंदिवस शेतात घुडदूस करत आहेत। कपाशी सोयाबीन सारखी नगदी पिकं पूर्णपणे मातीमोल होत आहेत। शेतकरी निशांत भगत यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितलं की शेती करावी की शेतात मासे पालन सुरू करावं। डुक्करांनी शेत खड्ड्यांनी भरून टाकली आहेत। वन विभाग लक्ष देत नसेल तर आम्हाला मारण्याची परवानगी तरी द्यावी। शेतकऱ्यांच्या या मागणीचं वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। दुर्गम भागात राहत असल्याने मदतही लवकर पोहोचत नाही आणि नुकसानही वाढतच जात आहे। मी निशांत भगत, तालुका झरी जामणी, जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे। तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे होत आहेत। तर आम्हाला कळेनाशी झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा। तर तुम्ही बघू शकता माझा 10 एकराचा प्लॉट आहे। अक्षरशः रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकलं आहे माझं शेत। तरी ह्या वन विभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे। तसं आहे तर बरेच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे, आम्ही नुकसान झाले आहे। तरी पण त्याच्यावर काही यांनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही। आर्थिक मदत तर मिळतच नाही, पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत ह्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही। तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा। नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावे बा। रानटी जनावरांचा त्रास फक्त पिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तर तो शेतकऱ्यांच्या भविष्यावरही घाला घालत आहे। वन विभागाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना केली नाही तर शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही।